आज आपण गणित या विषयात कोन हे प्रकाराचा अभ्यास करूया। कोनला दोन बाजू असतात, एक सामायिक बिंदू असतो। मग आता त्यावरून कोनाचे प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे लघुकोन, दुसरा प्रकार काटकोन, तिसरा प्रकार विशाल कोन, चौथा प्रक्षेपित कोन, पाचवा सरळ कोन आणि सहावा पूर्ण वर्तुळ असलेला अर्ध कोन। पहिला प्रकार घेऊ आपण। हा झाला लघुकोन। लघुकोन हा याचं माप 0पेक्षा जास्त व 90पेक्षा कमी असलेल्या मापाच्या कोणाला आपण लघुकोन म्हणतात। हा झाला काटकोन। काटकोनाचे माप हे फक्त 90 अंश असतं। नंतर हा विशाल कोन। विशाल कोनाचे माप हे 90पेक्षा जास्त 180 अंशपेक्षा कमी असलेल्या मापाला आपण कोणता कोन म्हणतो? विशाल कोन। त्यानंतर सरळ कोन। सरळ कोनाचे माप हे फक्त 180 अंश असतं। त्यानंतर प्रक्षेपित कोन म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये रिफ्लेक्स अँगल बोलतात। त्याचं माप 180 अंशपेक्षा जास्त व 360 अंशपेक्षा कमी असलेल्या मापाला आपण रिफ्लेक्स अँगल म्हणतात। आणि फुल रोटेशन अँगल त्याला म्हणतात पूर्ण वर्तुळ असलेला कोन। त्याचं माप 360 अंश असलेल्या अँगल आपण काय म्हणतात? फुल रोटेशन अँगल। अशा प्रकारे असतो तो बघा 360। धन्यवाद।